नमस्कार, मी अजय उबे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत। यंदाच्या IPLला 22 मार्चपासून सुरुवात झाली आहे। या IPLमध्ये रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या यांच्यातील वाद पुन्हा एकदा उफाळून आल्याचे आपल्याला पाहायला मिळाले। याचा फटका मुंबई इंडियन्सला यंदाच्या IPLमध्ये बसण्याची शक्यता आहे। कसा ते जाणून घेऊयात। यंदाच्या IPLमध्ये मुंबईने रोहितचे कर्णधार पद काढून ते हार्दिककडे सोपवले। यामुळे रोहितचे चाहते मोठ्या प्रमाणात नाराज झाल्याचे आपल्याला पाहायला मिळाले। मात्र तरीही रोहित आणि हार्दिक यांच्यात सगळं काही ठीक असल्याचे चाहत्यांना दाखवण्यात आले। मात्र पहिल्याच सामन्यात हार्दिक आणि रोहित यांच्यात काही चालबेल नसल्याचे दिसून आले। तसेच सामना संपल्यानंतर देखील दोघांमध्ये वाद झाल्याचे पाहायला मिळाले। एवढेच नाही तर रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि तिलक वर्मा हे एका गटात आहेत, तर हार्दिक पांड्या, ईशान किशन आणि इतर काही खेळाडू वेगळ्या गटात आहेत। त्यामुळे मुंबई इंडियन्समध्ये 2 गट पडल्याचे म्हटले जाते। यामुळे मुंबई इंडियन्समध्ये काही चालबेल नसल्याचे पुन्हा एकदा दिसून येत आहे। त्यामुळे आता रोहित शर्मा, हार्दिक पांड्या यांच्यातील वाद, फॅन्सची नाराजी दूर करण्यामध्ये मुंबईला यश येते का? याबद्दल तुम्हाला काय वाटते हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा। अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। तर काय कामच करण्याची काय अपेक्षा? निवडणुकीपुरती सगळीच आश्वासनं देतात, पण प्रत्यक्षात फारसं काही घडतंय असं वाटत नाही। तेच आमच्याकडे येतात मागायला 5 वर्षातून एकदा, हे आम्हाला काय देणार आहे? आता या निवडणुकीला आम्ही विचार केलेला आहे, कुणाला निवडून द्यायचं किंवा कुणाला नाही निवडून द्यायचं। इलेक्शन आले की रस्त्यांची कामं चालू करतात, एरवी काहीही दिसत नाही। असं ते परिस्थिती आता ते सरकारवर आहे। Come on guys, hurry up! अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता। But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना। ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian.